नमस्कार मित्रांनो, केबीजी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। मार्च महिन्यातील खगोलीय घटनांची सुरुवात 14 मार्चला गॅमा नॉर्मानिड्स या उल्का वर्षावाने होत आहे। नॉर्मा म्हणजे अंकनी या तारकासमूहातून हा उल्का वर्षाव होताना दिसतो, म्हणून याला नॉर्मानिड्स म्हणतात। 14-15 तारखेला सर्वात जास्त म्हणजे 5 ते 6 उल्का पडताना दिसतात। साधारणतः रात्री 3 वाजता आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशेला हा उल्का वर्षाव दिसेल। 20 मार्चला विषुव दिन आहे। या दिवशी सूर्यप्रकाश विषुववृत्तावर लंब पडतो, म्हणून या दिवसाला विषुव दिन म्हणतात। या दिवशी दिवस आणि रात्र बरोबर म्हणजे 12 तासाची असतात। 20 मार्च आणि 23 सप्टेंबर हे 2 विषुव दिन आहेत। 22 मार्चला शुक्र शनी युती आहे। शुक्र शनीच्या 1/3 डिग्री जवळ दिसणार आहे। ही युती सूर्योदयाच्या आधी पूर्वेला बघायला मिळेल। 25 मार्चला खंडग्रास चंद्रग्रहण आहे। हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेध पाळण्याची आवश्यकता नाही। हे ग्रहण अमेरिका, अंटार्क्टिका, उत्तर पूर्व रशिया मधून दिसेल। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील। धन्यवाद।